मरगळ झटकून टाक. ताट किंवा टाका होईल. पूर्णविराम द्यायचा. वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम. शाळा सोडली ना. तर मरगळ झटकून टाका हे झालं उत्तर. आता पुढचं आहे नेहमी हसत जगावे. हा, मग त्याचं बनवायचं होतं नकारार्थी. नेहमी थांबा, एका एकाने सांगायचं. मी सांगते. नेहमी हसत जगावे याचं बनवायचे नकारार्थी. मी सांगू का? नाही, बोटवर करायचे. हा केलंय ना, मग बोटच वर करायचं, बोलायचं नाही. नकारार्थी वाक्य करा. मुलीमध्ये वेदिका, सृष्टी, बरं ठीक आहे. क्षितिज, हा ठीक आहे. कधी रडत जगू नये. दिला नाही सांगतोय. कधीच रडत जगू नये. बरोबर आहे काय? कधीही रडत खडत जगू नये. रडत पण सांग, पण रडत खडत प्रॉपर आहे. नाही, रडत रडत लिहिलंय ना तुम्ही, तरी मी बरोबर लिहिलेलं. प्रॉपर तुम्हाला उत्तर सांगते. परत लिहिताना जर आलं तर रडत नेहमी कधीही रडत खडत जगू नये. ठीक आहे. ती रडत खडत आपण नाही करायचं. बरं ठीक आहे. नेहमी हसत जगावे याचं आहे कधीही. नेहमीचं काय होईल? कधी, कधीही. दिसत नाहीये हे लिहिलं का वरचं? कॅमेऱ्यात दिसतंय ना, म्हणूनच वरती लिहिते. तुम्ही फार खाली दिसत. उत्तर आहे कधीही रडत खडत जगू नये किंवा रडत रडत जगू नये. आता पुढचं होतं तुम्ही वाक्य ओळखायची होती. वाक्याचा प्रकार ओळखा. हा हा, ते पण हेच होतं ना, नकारार्थी होकारार्थी. माझ्या प्रकारात फक्त आन्सर सीटच आहे. नकारार्थी होकारार्थी होता ना. काय होतं प्रश्न? जुनी वस्त्रे धारण करू नये. आपला प्रश्न, जुनी वस्त्रे धारण करू नये. वाक्य बनवायचं होतं होकारार्थी. वरचं वाक्य आहे नकारार्थी, त्याचं बनवायचं होतं होकारार्थी. जुनी वस्त्रे धारण. वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. आपल्याला वाक्याचा अर्थ याच्यामध्ये काय आहे की जुनी वस्त्र धारण करायची नाही. मग होकारार्थी बनवताना त्याच्यातला नकार काढून टाकायचंय. कोण सांगते? बोटवर करायचंय, बोलायचं नाही मध्ये मध्ये. नवी वस्त्रे धारण करावी. नवीन वस्त्रे धारण करावी. हा करावी. तुम्ही लिहिले का? करावी लिहिलंय. नवीन वस्त्रे लिहून घ्या.
नवीन वस्त्रे धारण करावी. लिहा की श्यामानंद. पुढचं वाक्य सर्वांनी लिहा. वाक्याचा प्रकार ओळखा. त्याच्या वाक्याचा प्रकार ओळखा. लिहा बरं का, सर्वांनी लिहायचं. मी परत नोट चेक करणार आहे क्लास संपला. पहिलं वाक्य होतं नियमितपणे शाळेत जावे. फक्त बोटवर करायचं, बोलायचं नाही. वाजू नका. नियमितपणे शाळेत प्रल्हाद. उत्तर आहे विधानार्थी वाक्य. तुम्ही होकारार्थीला बरोबर दिले. हो, मी तुम्हाला तेच सांगणार होते. तुम्ही वाक्य प्रकार ओळखा. याच्यामध्ये आता हे वाक्य बरोबर आहे. तुम्ही होकारार्थी लिहित असाल तर होकारार्थी वाक्य ही आहे, परंतु वाक्य ओळखामध्ये आपल्याला काय काय लिहायचे? विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी, आज्ञार्थी या 4 पैकीच लिहायचे. आता तुम्ही काय म्हटलं असता की हे वाक्य होकारार्थी पण आहे. होकारार्थी आहे, पण आपल्याला वाक्य प्रकार ओळखामध्ये काय लिहायचं? विधानार्थी वाक्य. विधानार्थी परत लिहिता. होकारार्थी बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे, पण मी तुम्हाला काय सांगते की 4 पैकीच लिहायचंय. विधानार्थी, आज्ञार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी याच्या पैकीच एक लिहायचं. त्याच्यामध्ये विधानार्थी. होकारार्थी सुद्धा हे वाक्य आहे, बरोबर आहे, पण लिहिताना काय लिहायचं? विधानार्थी. होकारार्थी नकारार्थी कुठे? वाक्य रूपांतर मध्ये. होकारार्थीचं नकारार्थीमध्ये, नकारार्थीचं होकारार्थीमध्ये. ठीक आहे. आणि लिहिताना व्यवस्थित लिहा. विधानार्थी. न कुठला आहे? छोटा आहे, मोठा आहे, हे चुकीचं लिहू नका. हे जर चुकीचं लिहिलं तर ते इतकं विचित्र दिसतं, कारण याच्यासाठी तुम्हाला 1 मार्क देणार आहे. ते लिहिताना चुकीचं लिहित असत, मार्क किती भेटतील? 8 नाही भेटणार. मी नाही देत मार्क. पुढचा आहे प्रश्न. बोर्डाला मिळतात, इथं नाही मिळत. किती वाजता शाळेत गेलीस? कसले वाक्य? बोटवर करायचं. प्रश्नार्थी. बोटवर करायचं. प्रल्हाद. प्रश्नार्थी वाक्य. हा, उठण मला सांग. प्रश्नार्थी लिहायचं कसं? इथं नको येऊ, तिथं सांग. कसं असं? पोच काय करशील? प्रयोग करणार. फोडणार. हा, पुढं शहर धागा करायचा. त्याला कुठला शहर? आता शामरुगाचा. छोटानं मोठानं. छोटानं मोठानं. हा बरं सांग. नाचणं त्याला जोडायचा आणि ना काढायचा आणि थ आणि तसला रफार आणि दुसरी वेळेला. बऱ्याच जणांनी पहा प्रश्नार्थी सुद्धा नीट लिहिलेली नाही. बरोबर आहे. मार्क दिली नाही. मार्क नाही भेटत. शी किती घाण आहे ही. उद्गारार्थी वाक्य. उद्गारार्थी. जिथं उद्गारवाचक चिन्ह आहे उद्गारार्थी. काय प्रश्न आहे? नाही. किती वाजता शाळेत गेलीस? प्रश्नार्थी. हा, लिहायचं. पुढचा प्रश्न लिहायचा.
शी नाही का शी आहे का हा मराठी भाषेत शी म्हणतात. असू द्या, मला वाटलंच एवढी चर्चा होईल म्हणून मी ओरली सांगत होते तुम्हाला. किती वाजता? नाही थांबा थांबा. किती शी किती वाजता शाळेत? सांगा? उद्गारार्थी. उद्गारार्थी वाक्य. आता पुढचं, नियमितपणे शाळेत जा. आज्ञार्थी. सांगा आज्ञार्थी कसं लिहिशील? आलीच आधी परत नियलीच. कसला? मी लिहून दाखव. नको. इकडे नको. धरलं हे बोल की तिथं कसला आज्ञा असतो? निय निय हा ज्ञानेश्वराचा. त्याला आणि मग थली त्याला काय हा, बरोबर. आज्ञा पुढे मग थलीच त्याला वेलंटी दुसरी आणि मग काय ते र असा रफा. बस बरोबर. प्रश्न काय होता थांबा, प्रश्न लिहून देते. लिहायचा प्रश्न, उत्तर लिहायचे. नियमितपणे शाळेत जा. आज्ञार्थी वाक्य. एवढंच द्यायचं ना आता लिंग बदला आणि शब्द संबंध कोणाचं पेपर आहे? तुमचा नाही विजा कोणी लेखक कोण आहे क्रॉप करता येतं का रे व्हिडिओ? क्रॉप करता येतं? हा पॉज करता येतं. क्रॉप पण येतो की करून देऊ का? क्रॉप होय ते ग्रुपचं नाव आहे हा, शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. तसं जर लिहिलं असतं तर माझा एक मार्क असाच गेला एक नाही दोन. शब्द समूहाबद्दल वाद्य वाजवणारा वादक वाजंत्री लिहायचं नाही. काय मग वाजंत्री कोण असतो वाद्य वाजवणारा वादक. वाजंत्री वाजंत्री ती पुरी टीम असते ना, तसं नसतं तसं नसतं काही तसंच असतं. मला अहो, वाजंत्री काम म्हणजे पडत वाजवणार. कार्यक्रम बघणारे लोक हे कशात आहे बघा. आपल्याला प्रेक्षक. बेटा मी ऐकतो आहे त्याच्यामध्ये. प्रेक्षक कार्यक्रम बघणारे लोक हात वर करीत नाही. ऑडियन्स प्रेक्षक Audience. काही जर प्रेक्षक आपण ऑडियन्स जर लिहिलं मराठीत तर तुला मार्क देतात का? नाही मी मार्क नाही देणार. मला लिहून दाखव बरं आधी ऑडियन्स. तो जो आहे ना, तो जो धडा आहे ना कोणता तो शिरीष इथं पहा बऱ्याच